छत्रपती संभाजीनगर शहरातील जालना रोडवरती गॅस टँकरचा अपघात झालाय आणि वर्दळीचा परिसर असणाऱ्या हॉटेल रामगिरी जवळ पहाटे 5च्या सुमारास ही घटना घडली आहे। गॅस गळती रोखण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवळपास 10 गाड्यांकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। अनुचित प्रकार घडू नये म्हणून टँकरवरती पाण्याचा मारा सुद्धा केला जातोय। सिडको चौक ते हायकोर्ट सिग्नल पर्यंत वाहतूक बंद करण्यात आलेली आहे। परिसरातला वीज पुरवठा सुद्धा खंडित करण्यात आलाय, तर घरातला गॅस आणि लाईट शेगडी सुद्धा बंद करण्याचं आवाहन नागरिकांना करण्यात आलंय। साधारण 12 वाजेपर्यंत परिस्थिती आटोक्यात येईल अशी शक्यताही वर्तवली जाते। तर आपण पाहतोय सध्या छत्रपती संभाजीनगर मधील ही दृश्य आहेत। जालना रोडवरती गॅस टँकरचा हा अपघात झाल्याचं कळतंय आणि जालना रोड अतिशय वर्दळीचा परिसर असा मानला जातो। हॉटेल रामगिरी जवळ सकाळी पहाटेच्या 5च्या सुमारास ही घटना घडलेली आहे। दृश्यांमध्ये पाहतोय की अग्निशमन दल हे घटनास्थळी दाखल होऊन पाण्याचा सततचा मारा या ट्रकवरती केला जातोय। या टँकरवरती पाण्याचा मारा केला जातोय। सिडको चौक ते हायकोर्ट सिग्नल पर्यंत सध्या वाहतूकही बंद करण्यात आली आहे। सध्याचे अधिकचे ताजे अपडेट घेण्यासाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी माधव सावरगावे हे छत्रपती संभाजीनगर मध्ये। काय सांगणार माधव, काय सध्याची परिस्थिती आहे? श्वेता, आज सकाळी गॅसचा टँकर छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावरच्या जालना रोडवरच्या सिडको चौकामध्ये उलटला होता आणि उलटल्यानंतर त्यातून गॅस गळती सुरू आहे। ही गॅस गळती आणि त्याचा धोका अधिक वाढू नये यासाठी अग्निशमन दल, शहर पोलिसांनी तातडीने कारवाई करायला सुरुवात केलेली आहे। गॅस गळत असल्यामुळे तो स्फोट होऊ नये या दृष्टीने अग्निशमन दलानं पाण्याचा फवारा मारणं कंटिन्यू सुरू केलेला आहे। म्हणजे तो परिसर पूर्ण थंड असावा असं सांगितलेलं आहे। त्यासोबतच अग्निशमन विभाग आणि जिल्हा प्रशासनाने एक आवाहन केलेलं आहे की या परिसरामध्ये सिडको एंट्री असेल किंवा वसंतराव नाईक कॉलेज असेल, सिडकोच्या भागातल्या कुठल्याही हॉटेलमध्ये घरामध्ये गॅस लावू नये आणि त्या गॅसचा स्फोट होऊ शकतो, त्यामुळे ती काळजी घ्यावी। लाईट्स बंद करण्यात आलेल्या आहेत। काही वेळ असं सुरू राहील असं दिसतं आहे। त्यासाठी एक टीम स्पेशल पाचारण करण्यात आलेली आहे, ज्या टीमकडून ही गॅस गळती थांबवून पुढची प्रक्रिया सुरू होईल। पण सध्या असं झालंय की सिडको चौकामध्येच हा सगळा घोटाळा झाल्यामुळे या परिसरातली वाहतूक पूर्णतः ठप्प झालेली आहे। पुणे, नगर, त्याचबरोबर नाशिक, नागपूरकडे जाणारी सगळी वाहनं ठप्प झालेली आहेत। श्वेता, निश्चित धन्यवाद माधव, आपण दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल। आम्ही तुमच्याकडनं वेळोवेळी या संदर्भातले अपडेट्स घेत राहणार आहोत। त्यामुळे आत्ताच्या घडीची मोठी बातमी, छत्रपती संभाजीनगरमध्ये गॅस टँकरचा हा अपघात झालेला आहे आणि अपघातग्रस्त टँकरमधून मोठी गॅस गळती होतीये। सध्या परिस्थिती आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत।